झाली. आता तुम्हाला माशांचा लिलाव कसा असतो, किती प्रकारचे मासे असतात ते आपण थेट जाऊया आता लिलावाकडे. देवगड भाटी माझ्या मागे बघू शकता, ही भाटी आहे. इकडे सकाळ संध्याकाळ माशांचा लिलाव होतो आणि इकडचे मासे रत्नागिरी, गोवा, मालवण या ठिकाणी जातात. हे टेम्पो बघू शकतात, हे सगळे बाहेर चाललेत मासे. आणि समोर माझ्या बघू शकता हे आहे देवगड बंदर. आणि या बंदरामध्ये या छोट्या डिंग्या आहेत, त्याच्यानंतर पात आहे, मोठ्या बोटी आहेत, लॉन्ची आहेत, अशा अनेक प्रकारचे इथे तुम्हाला बघू शकता. आता सध्या इकडून दिसत नाही, पण एक कोपऱ्यामध्ये तुम्ही नजारा बघा, तिकडे मोठमोठ्या लॉन्ची लावलेल्या आहेत. पातीमधून छोट्या बोटीमध्ये इथे मासे आणले जातात. इकडे मासे आणल्यावर ट्रेने मासे उतरवतात इकडे आणि थेट विकायला घालतात येतात. आणि समोर थेट लिलाव होतो, तो तुम्हाला दाखवतो लिलाव कसा होतो आणि काय होतो. तर या होलसेलमधून जे लोक इकडे विक्रेते आहेत ते मासे घेतात आणि नंतर बाजारात विकतात ते मासे. मग आपण थेट त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया माशांचा काय भाव असतो आणि काय नाही. ये देवगढ़ बंदर है। इधर सुबह 6 बजे मच्छी मार्केट चालू होता है, 8 बजे तक ख़त्म होता है। फिर शाम को 4 बजे से स्टार्टिंग होता है, फिर 6-7 बजे तक चालू रहता है। उसको बाद इधर से मच्छी है ना, देवगढ़ से हुगली जाता है, गोवा पांजी में जाता है, फिर बेलगांव, रत्नागिरी, मालवान, इधर से हर बंदर में मच्छी जाता है। अभी देवगढ़ बंदर में है ना, मच्छी का रेट बहुत हाई है। इधर सब मच्छी मिलता है, पॉपलेट, सुरमाई, सरगा, बांगड़ा, सब कुछ मच्छी, मुड़े, हाइट है, कापसी है, इधर बहुत सारा मच्छी मिलता है। सब कुछ मच्छी देवगढ़ में मिलता है। 69, 7000, 71, 72, 72, 7200, 1200 रुपये मोजून घे. 10 रुपये, 20, 13, 14, 15. दिलावर 1500 रुपये रे, 1500 10 रुपये, 20, दिलावर 1500 रुपये कर रे, 1500 रुपये, 1500 रुपये, 1500 रुपये, 1500 रुपये, 1500 10 रुपये, 20, 16, 9, 20, 17, 1700 रुपये, 1700 रुपये, 1700 रुपये को कर दे, बोल 1700 रुपये, 1700 रुपये, 1700 रुपये, 1700 रुपये, 1700 रुपये को समोर दिसतोय तुम्हाला हा देवगड भाटीचा लिलाव आहे. इथे माशांचा लिलाव होतोय. हे मासे रत्नागिरी, गोवा इथे एक्सपोर्ट होतात. दबावे 17, 18, 25, 26, 27, 2700 रुपये बांगडे 2700 रुपये, 2700 रुपये, 2700. मासे विकतात देवगड भाटीवर. बोटीचा जो मालक असतो त्याला हिशोब द्यावा लागतो आणि त्याचा एजंट आहे, एजंटने बघा सगळे मासे इथे लिहिलेले आहेत आणि आता ते हिशोब घालतात. हे एजंट, हे बाबा एजंट आहे देवगड भाटी. आणि ही आहे जया मावशी. जया मावशीकडे मोठमोठे मासे भेटतात आणि स्वस्त दरात भेटतात. तुम्ही इकडे व्हिजिट करा. इकडे बघू शकता तुम्ही, बांगडा आहे, कोळंबी आहे आणि हा मोठा हलवा आहे. त्याच्यानंतर ही मोठी चिंगू आहे, एकदम व्हाईट चिंगू. त्याच्यानंतर हा हलवा बघा, तिकडे सुरमई बघा, हे बघा मुशी बघा, इकडे करली आहे. असे मोठमोठ्या प्रकारची तुम्हाला जया मावशीकडे मासे बघायला भेटते आणि कमी दरामध्ये तुम्हाला देईल जया मावशी. आता तिला हलवा बघू शकता तुम्ही किती मोठा. याची कमीत कमी 3 ते 4000 किंमत असेल. 4000 नाही आहे, 1000 रुपये आहे. जया मावशीकडे बोललो काय तुम्हाला मगाशीच व्हिडिओ, 1000 कमीत रुपये, 1000 रुपये कमी. कमीत कमी जास्त या. आणि जया मावशी अजून काय काय स्वस्त भेटेल आपल्याला तुमच्याकडे आल्यावर? बांगडे, सौंदाळे, कोळंबी, पापलेट, सुरमई सगळं भेटेल. आणि तुम्हाला फ्रेश मासे भेटतील जया एकदम फ्रेश, मावशीकडे ताजे ताजे भाटीवर. लगेच घेतलेली द्यावा. आणि भाटीवरती आल्यावर हा चेहरा तुम्ही लक्षात ठेवा. काय बोलायचं, जय मावशी. ताईकडे सुरमई कापते. ताई सुरमई कापायचे किती घेतात? आम्ही
साईजवर घेतो. म्हणजे 1 किलोची असेल तर 2 किलोची असेल 60 आणि 5 किलोची असेल तर 1500 मग ताई खूप कमी मध्ये आपल्याला सुरमई कापून देते. ताईकडे तुम्ही व्हिजिट करा. छोटी अशी असतात ती 20 रुपये. छोटी सुरमई जर असेल तर 20 रुपये ताई घेते. हे सगळे मासे कापणारेच आहे, बघू शकता तुम्ही. मित्रांनो इकडून सुरमई घेतली का इथे सुरमई कट होते. 1 किलो 2 किलो जी सुरमई कट करायचे हे सुरमई कट करायचे 30 रुपये 50 रुपये असा घेतो. एका किलो मागे 30 रुपये किंवा 50 रुपये घेतात. वेगवेगळा दर असतो सुरमई कापायचा. जेवढी सुरमई मोठी तेवढे पैसे. पाठीवरचे एजंट आहेत, नामांकित एजंट आहे. हा जुबेरदादा आहे, हा बाबा आहे आणि हा राजा. हे तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. हा व्यापारी आणि हा एजंट. हा काहीतरी तुम्हाला सांगेल व्यापार कसा होतो आणि काय होतो ते. सकाळी ना 7 वाजता लिलाव चालू होतो. ते 8 वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी 4 वाजता चालू होतो. 4 ते 4:30 5 6 वाजेपर्यंत असतो. हे मासे घेणारे व्यापारी असतात तिकडे आणि मासे एकदम हाय क्वालिटीमध्ये जातात तिकडे. ये मच्छी है ना देवगढ़ से ये गोवा जाता है, इधर से पांजी भी जाता है, इधर से हुगली जाता है, इधर से बेलगांव भी जाता है, रत्नागिरी मालवण नांदगांव इधर से सब जगह पे जाता है मच्छी. हा लिलाव आता माशांचा संपलेला आहे. भरून भरून मासे आले होते. वरी पूर्ण इथे लिलाव संपलेला आहे. बघू शकता सगळे मासे इथे रिकामी झाले. तुम्हाला लिलाव दाखवलाय. मासे कसे कापतात, काय कापतात, कसे व्यापार होतात ते सगळं दाखवलं. आणि जे एजंट असतात मोठमोठ्याने वरडून आपला आवाज पूर्ण लावतात, जीवाचा प्राण करतात. आता ते इकडे आराम करायला बसतात. त्यांच्याकडनं पण आपण थोडी माहिती घेऊया. इकडे सकाळी दररोज सकाळचा 7ला मच्छी लिलाव सुरू होतो. बाहेरचे व्यापारी इकडे मच्छी घेण्यासाठी येतात आणि ते मच्छी घेऊन बाहेर कोल्हापूर सांगली सातारा अशा ठिकाणी ते मच्छी घेऊन जातात. मुंबईला पण मच्छी जाते. संध्याकाळी परत 4ला सुरू होते. 4 ते काय 2-3 तास काय चालेल ते 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत लिमिट नाही त्याला. सकाळी पण जे 7ला सुरू होते त्याला लिमिट नाही. ती काय मच्छी असेल तिथपर्यंत लिलाव इकडे चालतो. लोक मच्छी घेतात. इकडची पण बायका असतात, स्थानिक लोक मच्छी घेणारी ती पण मच्छी घेतात आणि ती मच्छी विकायला इकडे वरती बाजारात रस्त्यावरती बसतात इकडूनच मच्छी घेतात. अशा प्रकारे इकडे मच्छीचा व्यवहार चालतो बऱ्याच मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यावरतीच आमच्या गाभित समाजाचे उदरनिर्वाह चालतो बऱ्याच लोकांचा. भारतीवरती मित्रांनो 2 टाइम माशांचा लिलाव होतो. सकाळ संध्याकाळ. सकाळचा टायमिंग आहे तो 7 वाजल्यापासून आणि संध्याकाळचा जो टायमिंग आहे तो 4 वाजल्यापासून. नक्की देवगड भाटीला तुम्ही व्हिजिट करा. पूर्ण तुम्हाला ताजे आणि असे फ्रेश मासे खायला भेटतील. मित्रांनो आपण भाटीवरती आलो होतो आणि सगळे मासे बघितलेले आहेत आणि एजंट कसे मासे करतात हे पण आपण बघितलेले. समोरच आपल्या भाटी आणि इकडेच आपण ब्लॉग आपला समाप्त करतो.